पण नंतर विचार केला मी आलोच आहे कोकणामध्ये आणि गाडीत बसणार आहे, त्यापेक्षा मी काय केलं माहिती आहे का, बघा गाडीच बीच मध्ये घेऊन आलो. हे बघा बीच में गाडी मेरी बीच में. आणि हे आहे ते पाटील खानावळ. आणि निघालो आहे आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. दिव्यागर बीचच आहे पण तो वेस्ट साईडचा असं म्हटलं. 2 मिनटं आलेलो म्हटलं थोडंसं ना फ्रेश बीच होऊन घेऊ. तुम्हाला ना ही थोडीशी प्रॉपर्टी पण दाखवून देऊ. इथे फक्त 3च रूम आहे ह्या प्रॉपर्टीमध्ये आणि एवढा मोठा त्यांचा गार्डन स्पेस. सगळीकडे नारळाची झाडं आहे. मला ना भीती वाटलेली म्हणून मी ना थोडीशी गाडी थोडी पुढे लावून टाकली. एक नंबर. सो आहे ना या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला मी दाखवणार होतो ॲक्च्युली, पण आता ना गायगडोळी आपल्याला ना सनसेट बघायचं. एक तर ना पावसाने इकडे जोरदार, इथे त्याने हजेरी लावलेलीच आहे जोरदार, पण लकीली आम्ही जिथे स्टे करतोय तिकडे कमी पाऊस पडतोय. सो तो एक बेनिफिट. आणि त्याच्यानंतर सेकंड थिंग की सूर्य कमी दिसतो आपल्याला. सो काय हे सगळं मॅनेज करायचं मध्ये पटकन आम्ही चेंज करून घेतलंय. तुम्हाला हाऊस टूर लवकरच दाखवतो की कसं आहे आमचं रूम, काय आहे त्याच्यामध्ये, काय काय फॅसिलिटी आहे, कितीमध्ये भेटला आणि कुठे एक्झॅक्ट लोकेशन आहे हे सगळं दाखवतो. पण पहिले ना सनसेट आणि मेन आपलं फोकस आहे ना बायकोकडे असणार आहे. बायको रेडी होते तर पटकन रेडी झाली की मग आम्ही ना निघू. चलो कुठून काढली गाडी आम्ही शॉर्टकट. आणि इकडून हायवे किती मस्त असतंय, प्लेन क्लीन रस्ता. दिव्यागर बीच आहे ना त्याच्या वेस्ट साईडला पोहोचलेलो आहे. पण त्याच्या पहिले आपल्याला सगळ्यात पहिले जे आम्हाला जास्त फेवरेट आणि बायकोसाठी सगळ्यात जास्त मेन की टर्टल नेस्टिंग पॉइंटला पोहोचलेलो आहे आपण. आणि त्या टर्टल नेस्टिंग पॉइंटला जर आपल्याला टर्टल मिळाले, गर्दी इथं जास्त दिसते ना तिथल्यापेक्षा खूप जास्त. आणि आता सनसेट टाइम है. चलो चलो जल्दी सनसेट. खाने पीने को कुछ लाए नहीं हम, चाय पानी कुछ किया नहीं हमने. अभी चाय पानी इधर हो जाएगा ना इधर सब. चलो ठीक है. मेरे को ऐसा लग रहा था घर से बना के लिया चाय. कहीं मिलती नहीं है बाहर जाओ तो. नहीं ऐसा मत बोलो. हमेशा ये ऐसा होता है. फिर हम घर जाके चाय पीते, कितनी चाय पी लेते छोड़ना पड़ता है. चाय होगी. स्पेक्स लेना है. हाँ ले लेते. यस चलो. तर आम्ही पोहोचलेलो या पॉइंटला. एक नंबर. मी फुल येलो झालेलो आहे. आला पण बीच बघा. हे बघा काय व्ह्यू आहे. आणि ना तेवढी गर्दी नाही जेवढी तुम्ही कोणत्याही बीचला एक्सपेक्ट करतात. तो फुल शांत माहोल आहे, आरामात चिल आहे. काही छोटे छोटे ग्रुप आलेले आहेत त्यामुळे ते. हा समुद्री गरुड. इथे गरुड आहे. त्या आधीच्या बीचला कसं स्क्रू शेल होता ना. अच्छा हा समुद्री गरुड असतात. अच्छा. सो आम्ही जे सेंटरवालं जे दिव्यागर केलं होतं ना ते तिथे शेल होते आणि ह्या साईडला गरुड असतात जे ईगल असणार आहे असं सांगितलंय. तर बघू काय काय भेटतं आपल्याला. आपण तर टर्टल नेस्टिंग साठी पॉइंट साठी आलेलो आहे. माझ्या व्हिडिओच्या चक्कर मध्ये हे काय केलंय कोई बात नहीं. जस्ट सैंड वो सूख के निकल जाएगा. नहीं पण इट वाज वर्थ इट. यस 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 खूपच जास्त. ईगल इज हियर. म्हटलं ना इथे होता. इथे काय बोलते. येस वी मिस्ड. आणि बायकोला सापडलेला आहे एक शेल. किती सुंदर आहे तो. ओ वाव. सो आम्ही इथे आलेलो तर इथे टर्टल नेस्टिंग साईट होती त्याच्यामध्ये. एक नंबर. सो ह्या साईडला टर्टल नेस्टिंग पॉइंट होता आणि ना आपण तिथून आम्ही पुढे आलो कारण की ना काय आमचं काही लक चांगला नव्हता. आम्हाला काही टर्टल भेटले नाहीये. सो आम्ही तिकडून पुढे जात दिव्यागरचा सगळ्यात शेवटचा पॉइंट, वेस्ट साईडचा सगळ्यात शेवटचा पॉइंट जिकडे आपण सनसेट बघू शकतो. हे बघा तुम्ही बघू शकता सूर्यता आहे
आणि ना ढग सुद्धा आहे, तर पॉसिबिलिटी थोडी वेगळी आहे, पण बघू या पांढऱ्या काळ्याचं ऑरेंज कधी होतं किंवा काय होतं. तर आपण चालू आता दिव्यागरच्या सगळ्यात शेवटच्या पॉईंटला, एंडिंगला वेस्ट साईडला. तो आमचं पूर्ण दिव्यागर बीच कव्हर होऊन जाईल. ईगल मी स्पॉट केलं आबा, तुम्हाला दिसत असेल आबा इथं बघा. एक नंबर. तुला काहीतरी भेटलं पण आहे जेवण वाटतं. तर हे या बीचवर, हे बघा इथे या बीचवर असतात. एक नंबर बीच आहे. इथं आपल्याला सनसेट सुद्धा बघायला मिळणार आहे, पण हे जर ढगात झाले तरच काहीतरी आपल्याला करता येईल. ते गेले तर मस्त होऊन जाईल. तोपर्यंत बायको आपण मस्त रील बिल काढू. हा इंस्टाग्राम और यूट्यूब फाट डालते. व्हिडिओला 2 मिनिटं पॉज करून घेऊ जनता. जर तुम्हाला अजून पण माझ्या व्हिडिओच्या खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसत असेल, त्याला लवकरच त्याचा कलर चेंज करून घ्या. आणि व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर लाईक करून द्या. आणि चला आपण आपला व्हिडिओ तर परत कंटिन्यू करू. बराच वेळ बीचवर होतो ना, तर मजा तर खूप वेळ होती, पण असं काही वाटलं की थोडंसं बसून घेऊ म्हणून आम्ही गाडीमध्ये आलो. पण नंतर विचार केला मी आलोच आहे कोकणामध्ये आणि गाडीत बसणार आहे, त्यापेक्षा मी काय केलं माहिती काय, बघा गाडीच बीच मध्ये घेऊन आलो. हे बघा बीच में गाडी मेरी बीच में. नंबर मध्ये इथे गाडी आपण आतमध्ये आणू शकतो. दिव्यागरचं वेस्ट साईडचं सगळ्यात एंडिंगचा जो आहे ना, तिकडे तुम्हाला हा स्पॉट येऊ शकतो. तुम्ही सुद्धा येऊ शकतात. मागे मस्तपैकी एक छोटीशी एंट्रन्स होती आणि तिथून डायरेक्ट आपण बीच मध्ये. बघा बायको जस्ट गाडीतून उतरली आणि की गेली पण ती. काय मजा आहे, काय काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे राव. आता लवकरच सनसेट होणार आहे, तो इथपर्यंत आलेला आहे. ऑरेंज व्हायची वाट बघतोय आम्ही. मस्तपैकी झाला की सुंदर नजारा, सुंदर नजारा. One hour later. आणि रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आम्हाला जाम भूक लागलेली आहे, कारण की आम्ही खूप मजा केली बीचवर. इतकी मजा येणार होती आम्हाला वाटलंच नव्हतं. म्हणजे आम्ही गोव्याला गेलो असतो का आपण, आपल्याला हे माहिती असतं तर बऱ्याच लोकांना माहित नाही. आम्ही तरी पावसाळ्यात आलेलो आणि इतकं छान वातावरण आहे. खूपच छान, उलट पावसाळ्यात छान आहे. ऊन नाही, काहीच टेन्शन नव्हतं. तर तुम्ही सुद्धा असा प्लॅन करू शकतात. आणि आय नो की आता आपल्याला ना, मला ज्या बायकोला झोप आलेली आहे खूप जास्त, पटकन खाऊन घेऊ, झोपून घेऊ. 2-2.5 तास झोपलेलो आहे. हा आणि मॅडमांना उद्या उठायचं आहे, कारण की मॅडमांचा उद्या वाढदिवस आहे. कमेंट करून द्या, आत्ताच विश करून द्या, कारण की हा व्हिडिओ थोडा लेट आलेला असेल. त्याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. सो नक्कीच आता सुद्धा कमेंट करून द्या. उद्याचा व्हिडिओ खूप भारी असणार आहे. आणि तेच मी तुम्हाला सांगतोय की ना, जे आपण ज्या ठिकाणी आपण स्टे केलेला आहे, तो स्टे आहे ना माझा दाखवणार राहून गेलेला आहे. आणि तो मी नक्कीच तुम्हाला दाखवणारच आहे. उद्या दाखवेल. उद्या एकदम छान मस्त दिवस असणार आहे. खूप भारी ऍक्टिव्हिटी असणार आहे. पण जसं मी तुम्हाला आज सांगितलेलं, लंच करायला आम्ही एका फेमस ठिकाणी गेलेलो. आणि दुसरं एक गोष्ट राहिली होती, ती होती पाटीलांचा खानावळ. सो त्या खानावळला आम्ही आता आलेलो आहे. माझ्या समोरच आहे, आम्ही आलेलो इथे आता. मस्त आहे. तर होपफुली त्याचं जेवण पण छान असलं पाहिजे. आम्ही ते बघू, आता ट्राय करू, त्यासाठीच आलेलो आहे. दाखवतो. आणि तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून द्या. विसरू नका, सबस्क्राईब करा. लाल कलरचं खाली बटन असेल तर ते लाल नका राहू देऊ, पटकन त्याला क्लिक करून घ्या आणि कंटिन्यू करू आपण. आणि हे आहे ते पाटील खानावळ. एक नंबर आहे. ऐसपैस आहे, बसायला तर चांगली जागा आहे. तर बघू त्यांची चव जसे जे म्हणतात तसं पण आहे की नाही. आणि आम्ही मागवली आहे एक थाळी. आपलं फिश ट्राय करून झालं होतं, म्हणजे इकडे आपण ट्राय करू एक थाळी. एकदम सही वाटत आहे. लेट्स सी.